जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आज आपण पनवेल तालुक्यामध्ये असलेल्या प्राचीन शिवमंदिराला भेट देणार आहोत। हे शिवमंदिर मुंबईपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे। हे शिवमंदिर पनवेलमध्ये असलेल्या गुलसंडे गावामध्ये आहे। शिवमंदिर सुमारे 700 ते 800 वर्ष जुने मंदिर आहे। शिवमंदिराला श्री सिद्धेश्वर देवस्थान असे बोलले जाते। श्री सिद्धेश्वर संतांनी इसवी सन 12व्या शतकामध्ये या मंदिराची स्थापना केली, त्यामुळे याला सिद्धेश्वर देवस्थान शिवमंदिर असे बोलले जाते। गुलसुंडे गावामध्ये असलेले पनवेल तालुक्यातील हे सर्वात प्राचीन मंदिर आहे। येथे असलेले स्थानिक लोकांच्या अनुसार हे मंदिर 700 ते 800 वर्ष जुने असावे असे वाटते। श्री सिद्धेश्वर शिवमंदिर हे मुंबईपासून 45 किलोमीटर अंतरावर व पुणेपासून 165 किलोमीटर अंतरावर आहे। पनवेलमध्ये असलेल्या रसायनी गावामध्ये व नंतर पेंढरीकडे आपटा रोडवर असलेल्या रस्त्यावर गुलसुंडे गाव आहे। येथे हे प्राचीन मंदिर आहे। आपण मंदिराच्या येथे पोहोचल्यावर आपल्याला दोन मोठे खांब दिसतात आणि उजवीकडे एक खूप मोठा वटवृक्ष दिसतो। वटवृक्षाला लागूनच संतांची समाधी आहे। आपल्याला प्रवेशद्वार खांबाच्या दोन्ही बाजूंना सुरेख नक्षीकाम केलेले रचना आणि स्वास्तिकचे सुशोभित केलेले आहे। पायऱ्या चढून गेल्यावर तुम्हाला देवतांच्या 2 खोल्या दिसतात। शिवमंदिराच्या वरच्या भागाचे बांधकाम करण्यात आले आहे, पण पाया अजूनही तसाच प्राचीन दिलेला आहे। मंदिराचे पुनर्बांधकाम केलेले आहे। मंदिराच्या काही भागात सिमेंटची डागडुजी केलेली आहे। मंदिर बघण्यासाठी खरंच खूप सुंदर आहे। शिवमंदिरच्या प्रवेशद्वारावर गेल्यावर आपल्याला पाताळगंगा नदीचा सुंदर नजारा दिसतो। पाताळगंगा नदीच्या काठावर हे मंदिर उभारलेले आहे। मंदिर खरंच खूप सुंदर आहे। मंदिराचा नजारा आणि प्रवेशद्वारावर आल्यावर आपल्याला अनेक नक्षीकाम दिसतात। 2 हत्ती आणि त्यांची माहूत एकमेकांना तोंड करून कोरलेली आहे। हत्ती हिंदू धर्मासाठी पवित्र प्राणी आहे। हिंदू मान्यतेनुसार हत्तींना शांती, मानसिक शक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते। दोन्ही बाजूला हत्तीचे चित्रीकरण कोरलेले दिसते। पायऱ्यांच्या बाजूला अनेक नक्षीकाम दिसतात। प्रवेशद्वारावर आपल्याला नक्षीदार कोरीव बांधकाम दिसते। अनेक फूल व अनेक नक्षीकाम आपल्याला येथे दिसतात। महाराष्ट्रामध्ये असलेले प्रत्येक पुरातन मंदिराचे प्रवेशद्वार अशा प्रकारे कोरलेले आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे। प्रवेशद्वाराच्या आत गेल्यावर आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये नंदीचे दर्शन घेऊ शकतो। नंदी देवाची असलेली मूर्ती देखील प्राचीन काळातली आहे। मंदिरातला असलेला गाभारा खरंच खूप उंच आहे। मंदिराचा वरचा भाग हा गोलाकार आहे। मंदिर आतून खरंच खूप सुंदर वाटते। मंदिराच्या मध्यभागी शिवशंकरांची पिंड आहे व बाजूला भगवान गणेशांची मूर्ती आहे। एका बाजूला भैरवाची मूर्ती आहे। या दोन्ही मूर्ती प्राचीन आणि उत्तम स्थितीमध्ये आहे। येथे असलेली शिवशंकराची पिंड याला सोन्याची आकरण लावलेले आहे, त्यामुळे शिवपिंड खरंच खूप सुंदर वाटते। येथे असलेले मंदिर खरंच खूप सुंदर आहे। या मंदिराचे बांधकाम प्राचीन आहे व मंदिरामधील शिवपिंडातील असलेला गाभारा देखील प्राचीन आहे।
बघू कालभैरवांची मूर्ती एका दगडात कोरलेली दिसते. केसरी रंगाने मूर्ती सजवलेली आपल्याला दिसते. बाकीच्या मंदिरात कालभैरवांची मूर्ती एकटी असते, परंतु या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे कालभैरवांची मूर्त्यांची स्थापना त्यांच्या पत्नीसोबत केलेली दिसते. हे एक या मंदिराचे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. उजवी बाजूच्या खोलीमध्ये भगवान हनुमानांची एका दगडामध्ये मूर्ती कोरलेली आहे. पारंपरिक केशरी रंगाच्या पावडरने मूर्ती सजवलेली दिसते. भगवान हनुमानांना मिशा कोरलेल्या दिसतात. त्यांच्या अगदीच पुढे भगवान राम, लक्ष्मण आणि माता सीता यांची मूर्ती संगमरवरीत बनवलेली दिसते. कालभैरवाची व हनुमानांची मूर्ती देखील जुनी आहे असे बोलले जाते. सिद्धेश्वर महादेव मंदिर हे खूप कमी लोकांना माहिती आहे. आपल्याला पनवेल तालुक्यामध्ये असे सुंदर दागिन्यासारखे असलेले प्राचीन मंदिराचे देखील दर्शन करण्यासाठी एकदा तरी नक्की या. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.